आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचीच परिस्थिती पाहून चालणार नाही, तर तुम्हाला या संबंध देशाची परिस्थिती बघावी लागेल. 1911ला जेव्हा मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण हे भारतावर झालं, तेव्हापासून इस्लामची आक्रमणं भारतावर सुरू झाली. तो पीटर मंडी असं लिहितोय की मी आग्र्यापासून पटण्यापर्यंत जात असताना बकेवारपासून इथपर्यंत मी पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिंदू पुरुषांचं धड सोडून फक्त मुंडकं राहील अशा 30 ते 40 हिंदू पुरुषांची कत्तल केली आहे. पण हा राजा रामरायाचं राज्य हे जे मुसलमान बहमनी सुलतान होते, मग त्यात आदिलशाही, निजामशाही, इमादशाही आणि बेरीजशाही हे चार जे बहमनी मुसलमान सुलतान होते, यांना हे राजा रामरायाचं राज्य त्यांच्या डोळ्यात खूपच होतं. गेल्या 700 वर्षात इथली लोक विसरून गेली होती की हिंदूसुद्धा राजा होऊ शकतो. मंदिरं ही लुटण्यासाठी केली गेली, तिथलं धन संपत्ती घेण्यासाठी मंदिरं पाडली गेली. आपलं जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं जे उज्जैनचं महाकालेश्वराचं मंदिर आहे, अनेक लोक तिथं जातात. पण सुलतान इल्तुतमिशनं ते मंदिर पाडलं. मंदिर पाडून महाकालेश्वरची मूर्ती फोडली आणि त्या मूर्तीचे अवशेष सुलतान इल्तुतमिश दिल्लीला घेऊन गेला आणि दिल्लीला जामा मशिदीच्या पायऱ्यावर त्या मूर्तीचे अवशेष टाकले. तर इसवी सन 1303 जेव्हा अलाउद्दीन खिलजीनं चितोडवर आक्रमण केलं होतं, बंदासिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून त्या बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांचा 4 वर्षाचा पोरगा अजय सिंहाला ठेवलं. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धर्म व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत माऊली आहेरे. हे स्वतः शिवशंभू व्याख्याते आहेत आणि त्यांना इतिहासाची पण खूप आवड आहे. आणि आजचा जो भाग आपण शूट करणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्याचा आपण या पॉडकास्टमध्ये प्रयत्न करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार दादा, मला असा प्रश्न पडला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच्या आधी आपला महाराष्ट्र कसा होता इतिहासात? खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर तुम्हाला एक 700 वर्ष पाठीमागं जावं लागतं. आणि 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राचीच नव्हे तर संबंध देशाची परिस्थिती काय होती याचा विचार करावा लागतो. आणि मग ज्यावेळेस आपण पुरावे पाहतो आणि मग लक्षात येतं की भारतावर इस्लामचं आक्रमण जे सुरू झालं, त्या आक्रमणापासून भारतातली सांस्कृतिक परिस्थिती बदलून गेली, भारतातली सामाजिक परिस्थिती बदलून गेली, भारतातली सगळी परिस्थिती बदलून गेली आणि त्याचे परिणाम इथल्या आपल्या भारतातल्या अनेक लोकांच्या जीवनावर झाले. मला सांगा दादा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा आधीचा जो महाराष्ट्र होता तो कशा प्रकारे होता? आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचीच परिस्थिती पाहून चालणार नाही, तर तुम्हाला या संबंध देशाची परिस्थिती बघावी लागेल. कारण शिवरायांच्या काळापूर्वी 700 वर्ष इस्लामनं खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार या भारतावर केले होते. मग तसं पाहायला गेलं तर इसवी सन 711ला जेव्हा मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण हे भारतावर झालं, तेव्हापासून इस्लामची आक्रमणं भारतावर सुरू झाली. त्या अगोदर पण भारतावर आक्रमणं झाली होती, पण मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून या भारतातली सामाजिक परिस्थिती बदलून गेली, भारतातली सांस्कृतिक परिस्थिती बदलून गेली. म्हणून आपल्याला ते 700 वर्षापूर्वीचं आक्रमण पाहावं लागतं आणि त्या पद्धतीनं लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी काय केलं ते. जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली, त्याचा जो कालखंड आपण बघितला जातो की त्यावेळेस जे स्त्रियांवर होणारे अत्याचार किंवा जे धर्मावर होणारे अत्याचार हे कशा प्रकारे होते का, ते खरे होते का? मुळात जर बघायचं झालं तर सामूहिकपणे इथल्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार होत होते. त्याची सुरुवात जर बघितली तर इसवी सन 1303 जेव्हा अलाउद्दीन खिलजीनं चितोडवर आक्रमण केलं होतं आणि चितोडवर आक्रमण केल्यानंतर जेव्हा अलाउद्दीन खिलजीनं चितोडचा किल्ला ताब्यात घेतला आणि अलाउद्दीन खिलजीनं एक हुकूम सोडला की दिसेल त्या हिंदूंना कापून काढा. आणि अलाउद्दीन खिलजीच्या हुकुमानुसार चितोडमध्ये जवळपास 30,000 हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. याचा पुरावा त्याचा जो खजाइली इन फुतू नावाचा जो ग्रंथ आहे अमीर खुसरोने लिहिलेला, त्यामध्ये त्यानं असं लिहिलं आहे की 30,000 हिंदूज कट डाऊन लाईक अ ड्राय ग्रास, म्हणजे
गवताची गंजी कापून काढावी अशी 30,000 हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. म्हणजे इतके सामूहिकपणे अत्याचार इथल्या हिंदू समाजावर होत होते. आता जसं तुम्ही चित्तोडचा विषय काढलाच आहे, त्यामध्ये पण राणी पद्मावती किंवा त्यांच्याबरोबर जे असणाऱ्या सहकारी ह्यांनी सगळे अग्नीमध्ये प्रवेश केलेला होता, की ह्याच्यामध्ये आता चित्रपटामध्ये पण बघण्यात आलं. तर त्यावेळी स्त्रियांना बंदी बनवून त्यांच्यावर त्या प्रमाणात अत्याचार होत होते का? म्हणजे राणी पद्मावतींना जोहर करण्याची वेळ का आली? कारण इब्न बतुतानं त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय की शाही दरबारातला ईदचा उत्सव कशा पद्धतीनं साजरा व्हायचा. तो इब्न बतुता असं लिहितो की शाही दरबारामध्ये या देशातल्या काफर राजांच्या स्त्रिया नाचगान करत असत ईदच्या आदल्या दिवशी, आणि दरबारामध्ये जे परकीय जे अधिकारी आलेले आहेत, उच्च अधिकारी आलेले आहेत, त्या लोकांना त्या स्त्रिया भेट म्हणून दिल्या जात असत. आणि ईदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे या देशातल्या तुमच्या माझ्या ज्या घरातल्या ज्या हिंदू स्त्रिया आहेत त्या येऊन नाचगान करत असत, आणि त्या स्त्रिया ह्या इथल्या ज्या लोकांना ईदच्या दिवशी भेट म्हणून दिल्या जात असत. तो इब्न बतुता असं लिहितो की एके दिवशी बादशाहने मला 10 स्त्रिया भेट म्हणून दिल्या. त्यापैकी एक स्त्री जी भेट घेऊन जो व्यक्ती आला मी त्याला देऊन टाकली. उर्वरित 3 स्त्रिया मी माझ्या सहकाऱ्यांना वाटून टाकल्या आणि 6 स्त्रिया मी माझ्यासोबत ठेवल्या. त्या स्त्रियांचं काय झालं हे मला आठवत नाहीत. या देशात हिंदू स्त्रिया, गुलाम स्त्रिया खूप स्वस्त मिळतात वाटतं, असं इब्न बतुतानं लिहून ठेवलं आहे. म्हणजे ही अवस्था इस्लामिक राज्यकर्त्यांच्या काळात आपल्या स्त्रियांची होती, म्हणून राणी पद्मावतींना जोहर करण्याची वेळ आलेली होती. आता त्या काळी निजामशाही, कुतुबशाही ह्यांची जो राज्यकारभार वाढत होता तो कशा प्रकारे वाढत होता? मुळात अनेक लोक असं सांगतात की या इस्लामिक राज्यकर्त्यांचा हा सत्ता संघर्ष होता, तो त्यांचा धर्मसंघर्ष नव्हता. तर एक त्यांना विचारायचं आहे, मला त्यांना काही गोष्टी सांगायच्यात. जर त्यांचा तो जर सत्ता संघर्षाचा भाग होता तर सामूहिकपणे स्त्रियांना अत्याचार का करण्यात आले? सामूहिकपणे इथल्या हिंदू पुरुषांची का कत्तल करण्यात आली? हा जर सत्ता संघर्षाचा भाग होता तर इथल्या आमच्या हिंदूंची मुंडकी कापून त्यांची मुंडक्यांची मिनारं रचण्याची का वेळ आली? पीटर मंडी नावाचा एक फ्रेंच इतिहासकार आहे, तो भारतात प्रवासासाठी आलेला आहे. त्यानं त्याच्या प्रवासाचं वर्णन त्याच्या डायरीत लिहिलं आहे. तो पीटर मंडी असं लिहितोय की मी आग्र्यापासून पटण्यापर्यंत जात असताना बकेवारपासून इथपर्यंत मी पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिंदू पुरुषांचं धड सोडून फक्त मुंडकं राहील अशा 30 ते 40 हिंदू पुरुषांची कत्तल केली आहे, आणि त्यांच्या मुंडक्यांची मिनारं चुन्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला रचलेत. बकेवारपासून इथपर्यंतचं हे अंतर जवळपास 80 किलोमीटरचं अंतर आहे, आणि ह्या 80 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास 8,000 हिंदू पुरुषांची कत्तल केली आहे, आणि त्यांच्या मुंडक्यांची मिनारं रस्त्याच्या दोन्ही बाजूला रचलेत. मग इतक्या सामूहिकपणे हिंदू समाजावर अत्याचार करण्यात येत होते. मग हा कुठला सत्ता संघर्ष होता? जबरदस्तीनं इथल्या लोकांना बाटवण्यात येत होतं, इथल्या लोकांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यात येत होतं. हा कुठला सत्ता संघर्ष होता? औरंगजेबानं एक वेगळी व्यवस्थाच राबवली होती अनेक लोकांचं धर्मांतरण करण्यासाठी. मला सांगा दादा, त्या काळी जो हिंदू सरदार होते जे आदिलशाही, कुतुबशाही यांच्या अंतर्गतच होते, मग त्यांना कशा प्रकारे ह्या गोष्टी पचवताना किंवा ह्या गोष्टी बघताना परिस्थिती ही होत असेल? खरं पाहायला गेलं तर 700 वर्ष जे इस्लामनं आक्रमण जे केलं त्यामुळे इथल्या हिंदू समाजाची अवस्थाच अशी झाली होती की फक्त आणि फक्त गुलामीचंच त्यांना कौतुक वाटत होतं. मोठमोठ्या बादशाहाच्या पदरी त्यांनी आपला स्वाभिमान गहाण टाकलेला होता, आणि फक्त इथल्या लोकांची अपेक्षा होती की आपण फक्त मनसबदारी पत्करावी आणि गुन्ह्या गोविंदांना आरामात राहावं, अशी इथल्या लोकांची अवस्था झालेली होती. पण काही समाज नेतृत्व असे होते की ज्यांनी या इस्लामिक आक्रमणाला उत्तर देण्याचं काम केलं, पण त्यांचीसुद्धा खूप भयानक अवस्था या ठिकाणी झाली. जर सगळ्यात प्रथम जर बघायचं गेलं तर शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी विजयनगर हे एकमेव हिंदूंचं राज्य होतं. विजयनगरचा राजा रामराय या राजा हरिहरराय आणि बुक्कराय या दोघा भावांनी तुंगभद्रेच्या काठावर हे स्थापन केलेलं राज्य. त्यावेळेसचा शासक होता, शेवटचा शासक हा राजा रामराय होता. पण हा राजा रामरायाचं राज्य हे जे मुसलमान बहमनी सुलतान होते, मग त्यात आदिलशाही, निजामशाही, इमादशाही आणि बेरीजशाही हे 4 जे बहमनी मुसलमान सुलतान होते, यांना हे राजा रामरायाचं राज्य त्यांच्या डोळ्यात खुपत होतं.
म्हणून त्यांनी एकत्रित येऊन, मुसलमान सुलतान हे 4 एकत्रित आले आणि त्यांनी एकत्रितपणे विजयनगरवर हल्ला केला. विजयनगरवर हल्ला करून त्यांनी राजा रामरायाचा पराभव केला. याच्यावर ते थांबले नाहीत, तर निजामानं राजा रामरायाचं मस्तक छाटलं, भाल्याच्या टोकाला बांधलं आणि विजयनगरमधून त्याची मिरवणूक काढली. एवढ्यावर न थांबता अली आदिलशहानं तेच राजा रामरायाचं मस्तक उचललं. त्या राजा रामरायाचं मस्तक उचलून मोहरीच्या अशा ठिकाणी बसवलं, म्हणजे आजच्या काळात जर सांगायचं झालं ड्रेनेजच्या तोंडाला त्या राजा रामरायाचं मस्तक बसवलं. कारण का, तर राजा रामरायाच्या तोंडातनं मलमूत्र वाहिलं जाईल एवढी घोर विटंबना त्यांनी आपल्या हिंदू समाज नेतृत्वाची केली. याच्याही पुढं जाऊन सांगतो. एक दुसरं उदाहरण म्हणजे काश्मीरमधल्या हिंदूंना जबरदस्तीनं पाठवण्यात येत होतं. त्या लोकांना जबरदस्तीनं आपला धर्म बदलण्यास सांगितलं जात होतं. ती सगळी लोक गुरु तेग बहादुरांकडे आली, शिखांचे जे गुरु होते, आणि गुरु तेग बहादुरांना सांगू लागली की काश्मीरमध्ये आम्हाला जबरदस्तीनं पाठवलं जातं आहे, आम्हाला जबरदस्तीनं इस्लाम स्वीकार करावा म्हणून दबाव टाकला जातो आहे. त्यावेळेस गुरु तेग बहादूर त्यांना म्हणाले, तुम्ही त्यांना जाऊन सांगा, जर तुम्ही गुरु तेग बहादुरांचा जर धर्म बदलू शकले तर आम्हीसुद्धा धर्म बदलायला तयार आहोत. मग ह्या लोकांनी ही सगळी झालेली गोष्ट त्यांना जाऊन सांगितली, तुम्ही जर आमच्या गुरुचा धर्म बदलू शकले तर आम्हीसुद्धा धर्म बदलायला तयार आहोत. मग त्यावेळेस गुरु तेग बहादुरांना पकडण्यात आलं, त्यांना दिल्लीला आणण्यात आलं आणि गुरु तेग बहादुरांसमोर 2च पर्याय ठेवले, एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. पण गुरु तेग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून दिल्लीमध्ये गुरु तेग बहादुरांची हत्या करण्यात आली, त्यांची सगळी चामडी सोलण्यात आली. एवढे अनन्वित अत्याचार हिंदू समाज नेतृत्वावर झाले. त्याचबरोबर त्यांच्या मुलांना मारून सुद्धा त्यांचं मांस त्यांच्या तोंडात वगैरे चारण्यात आलं. या इथपर्यंत गोष्टी खऱ्या आहेत का? हो. गुरु गोविंद सिंगानंतर ज्यांनी शिखांचं नेतृत्व केलं ते बंदा सिंग बहादूर. त्या बंदा सिंग बहादुरांना फरुख सिंहारनं पंजाबमधून पकडलं त्यांच्या 700 अनुयायांसोबत, आणि पंजाबमध्ये पकडून त्यांना दिल्लीला घेऊन आले. दिल्लीला आणल्यानंतर त्या 700 अनुयायांसमोर 2च पर्याय ठेवले, एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. त्या 700 अनुयायांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून फरुख सिंहारच्या हुकुमानुसार दर डोई 100 म्हणजे रोज 100 असे 7 दिवस 700 अनुयायांची कत्तल केली गेली. याच्यावर ते थांबले नाहीत. फरुख सिंहार तिथून पुढे 3 महिन्यांनी बंदासिंग बहादुरांना बहादूर शहाच्या कबरीजवळ घेऊन गेला, म्हणजे स्वतःच्या बापाच्या कबरीपाशीच बंदासिंग बहादुरांना नेलं, एका डांबाला बांधलं, त्यांना मांडीवर खाली बसवलं आणि एक जल्लाद हातामध्ये सुरी घेऊन आला आणि बंदासिंग बहादुरांना विचारू लागला की इस्लाम स्वीकार करा. बंदासिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून त्या बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांचा 4 वर्षाचा पोरगा अजय सिंहाला ठेवलं. परत जल्लाद सुरी घेऊन आला, परत बंदासिंग बहादुरांना म्हणाला की तुम्ही इस्लाम स्वीकार करा नाही तर तुम्हाला मृत्यूला सामोरे जा. बंदासिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर असलेल्या त्यांच्या 4 वर्षाच्या पोराचे हातपाय तोडले, त्यांची छाती फोडली आणि त्याचं हृदय काढून बंदासिंग बहादुरांच्या तोंडात कमलं. एवढ्या लेवलपर्यंत अत्याचार ह्या मुसलमान सुलतांनी हिंदू राजांवर केले. शिवजन्माच्या आधी जसं आत्ता आपल्याला सांगितलं जातं की पहिल्यापासून हिंदू समाजात जातीभेद खूप आहेत, किंवा ह्या जातींमध्ये एकता नव्हती का, किंवा सामाजिक मतभेद होते का? शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व असं आहे की शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद मानला नाही. शिवाजी महाराजांना माहीत होतं एक सत्ता किंवा एक नेता या देशाचं भाग्य बदलवू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकामध्ये एक विजगुरुष वृत्ती निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी जाणलं 18 पगड जातीतले जे कौशल्य होते हे शिवाजी महाराजांनी ओळखले आणि त्याचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेतला. एक छोटं उदाहरण आहे, बहिर्जी नाईक रामोशी समाजाचे. शिवाजी महाराजांनी त्यांच्यातलं कौशल्य पाहिलं आणि त्यांना स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं आणि त्यांना स्वराज्यामध्ये एक खूप मोठी त्यांना एक स्थान देण्याचं काम केलं. शिवाजी जसं स्वराज्याचा 3रा डोळा म्हणूनच आपण बहिर्जी नाईकांना बघतो. म्हणजे कोणत्याही मोहिमा असतील किंवा काही गोष्टी असतील तर ते बहिर्जी नाईकांशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं. महाराजांचं किती मोठं कर्तृत्व आहे. रामोशी समाजाच्या माणसाला महाराज
गुप्तहेर खात्याचं प्रमुख करतात. याच्या पलीकडं ज्यावेळेस अफजल खानाला भेटायला जायचं होतं, महाराज जीवा महालेंना घेऊन जातात. न्हावी समाजाचे जीवा महाले. मग शिवाजी महाराज स्वतःचा अंगरक्षक म्हणून त्यांना घेऊन जातात आणि जीवा महालेंना एक समाजामध्ये स्थान देण्याचं काम करतात. नक्कीच. जे परकीय आक्रमण झाले, ह्यांनी आक्रमण तर केलेच स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा कशासाठी, पण त्यांनी हिंदू मंदिरं का टार्गेट केली असतील? त्याचा मागचा उद्देश काय, की हिंदू मंदिरं पाडण्याचा? आता काही साम्यवादी विचारांची माणसं असं म्हणतात की मंदिरं ही लुटण्यासाठी केली गेली, तिथलं धन संपत्ती घेण्यासाठी मंदिरं पाडली गेली. पण मला त्यांना एक विचारायचं आहे, जर मंदिरं लुटण्यासाठी जर त्याचा उपयोग असेल, मंदिरांवर आक्रमण, मग ज्यावेळेस इसवी सन 1025मध्ये महमूद गझनीनं सोरटी सोमनाथावर ज्यावेळेस आक्रमण केलं होतं, तर त्यांनी फक्त सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं नव्हतं, तर सोरटी सोमनाथाचं मंदिर पाडलं, सोरटी सोमनाथाच्या महादेवाची मूर्ती फोडली आणि मूर्तीचे अवशेष महमूद गझनी हा गझनीला घेऊन गेला आणि अशा ठिकाणी मूर्तीचे अवशेष टाकले की मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाला जो चिखल लागतो तो चिखल त्या महादेवाच्या मूर्तीनं काढावा. मग ही जी विटंबना करायची होती, ह्या मागचा उद्देश काय होता? हे काय लुटीसाठी थोडीच केलेलं होतं. नक्कीच ना. आपलं जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं जे उज्जैनचं महाकालेश्वराचं मंदिर आहे, अनेक लोक तिथं जातात, पण सुलतान इल्तुतमिशनं ते मंदिर पाडलं. मंदिर पाडून महाकालेश्वरची मूर्ती फोडली आणि त्या मूर्तीचे अवशेष सुलतान इल्तुतमिश दिल्लीला घेऊन गेला आणि दिल्लीला जामा मशिदीच्या पायऱ्यावर त्या मूर्तीचे अवशेष टाकले. कारण का, तर मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी ती पायाने तुडवावीत म्हणून आणि अपमानित करावी. मग त्यांचा हेतू काय होता? हिंदू मंदिरं पाडावी. लुटीचा तर उद्देश होताच, पण त्याचबरोबर हिंदू संस्कृती नष्ट करावी, अपमान करावा हिंदू देवदेवतांचा, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. दिल्लीमध्ये एक मशीद आहे, आजही ती मशीद आहे. त्या मशिदीचं नाव आहे कुवत-ए-इस्लाम. कुवत-ए-इस्लामचा अर्थ की इस्लामचं सामर्थ्य. आणि त्या मशिदीवर एक शिलालेख लिहिलेला आहे की दिल्लीच्या आजूबाजूला असलेल्या 27 हिंदू आणि जैन मंदिरांचे मूर्त्या फोडून ह्या मशिदीचं निर्माण केलेलं आहे. आणि त्या मशिदीला नाव दिलं आहे काय? कुवत-ए-इस्लाम. म्हणजे इस्लामचं सामर्थ्य कशात आहे की हिंदूंची मंदिरं पाडणं आणि त्याच्यातून मशिदीचं निर्माण करणं. ह्या गोष्टी हिंदू समाजानं लक्षात घेतल्या पाहिजे. जे स्वराज्याची निर्मिती झाली ह्याच्यामध्ये संत परंपरेचा किंवा संतांचा किती बहुमोल वाटा ठरला? शिवाजी महाराज 18 पगड जातीतले 12 बलुतेदारांच्या लोकांमध्ये एक प्रबोधन करत होते एक प्रकारचं, आणि त्यांना स्वत्वाची जाण करून देत होते की स्वराज्यासाठी एकत्रित आलं पाहिजे आणि त्यांच्याकडून कार्य करून घेत होते स्वराज्याचं. तर दुसऱ्या बाजूला जी आपली संत मंडळी होती, संत परंपरा, यांनी समाजामध्ये अंधश्रद्धा उखाडून फेकून समाजाला एक वेगळी दिशा मिळावी, समाजाने कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक भावना तयार व्हावी, ईश्वराप्रती श्रद्धा तयार व्हावी, याचं एक कार्य संतांनी भरपूर केलं. कारण गेल्या 700 वर्षात इस्लामिक आक्रमणामुळे इथला आपला हिंदू समाज अनेक गोष्टी विसरून गेला होता आणि ज्या आक्रमणकारी लोकांच्या ज्या गोष्टी होत्या त्या स्वीकारण्यासाठी पुढे येत होता. म्हणून संतांचं एक खूप मोठं योगदान या काळामध्ये होतं की संतांनी स्वराज्याला पूरक असं वातावरण तयार करून दिलं समाजामध्ये. जो भोसले कुळाचा इतिहासाकडे आता आपण वळूया. स्वराज्य निर्मिती हे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा बकर असेल किंवा जे इतिहासातली पानं असतील त्याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य गावतं की स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ही स्वराज्याची संकल्पना भोसले कुळांमध्ये कुठेतरी जन्म घेतलेली होती. मग ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे आजोबा लकोजी राजे वगैरे असतील तर त्यांच्यापासून ही स्वराज्य निर्माण करण्याची विचारधारा चालू झाली असेल का? खरं तर स्वराज्य ही संकल्पना शहाजी महाराजांची होती आणि शहाजी महाराजांनी तसा 2दा प्रयत्नसुद्धा केला होता, पण त्यांना ते काही समीकरणं अशी होती की त्यांना त्याच्यात यश आलं नाही. पण शहाजी महाराजांनी
हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून करून घेतलं. कारण श्रींची इच्छा असं जे म्हणतो, माझं विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मला असं वाटतं हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, म्हणजे ही रयतेची इच्छा आहे. कारण आजही आम्ही आमच्या नावापुढं श्री लावतो, श्री माऊली आहे. त्या हा श्रींची इच्छा म्हणजे ही रयतेची इच्छा, असं शिवाजी महाराजांना वाटलं असावं कदाचित. नक्कीच ह्याच्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं, की जे स्वराज्याची शपथ घेण्यापर्यंतचा जो काळखंड होता, तो इतिहासाच्या पानामध्ये कशा प्रकारे आपल्याला बघायला भेटेल किंवा ऐकायला भेटेल, की जे मावळे एकत्रीकरण असतील किंवा जो पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवणे वगैरे, हा कालखंड त्या काळात कसा असेल? खरं तर पुण्यामध्ये रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला होता आणि त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की इथं वस्ती करू नका, आणि वस्ती जर केली तर तुम्ही निपुत्रिक होताल. आणि मग शिवाजी महाराजांना स्वराज्याचं कारभार सुरू करायचा होता. तर मग शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या माध्यमातून पुण्यामध्ये आले. ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला होता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या साथीनं त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला, कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला आणि रायरेश्वरावर जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. महाराजांचा उद्देश काय होता जर बघायचं झालं तर सगळीकडे अन्याय अत्याचार सुरू होता. हिंदू समाजावर सामूहिकपणे अत्याचार सुरू होते, हिंदू समाज नेतृत्वावर अत्याचार सुरू होते. इथल्या आमच्या माता भगिनींची परिस्थिती खूप बिकट होती. शिवाजी महाराजांना यांना एक उत्तर म्हणून इथल्या हिंदूंचं राज्य स्थापन करायचं होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा काही जे लोक होते, जे म्हणजे हिंदूच स्वतः होते, त्यांना हिंदू राजा पण मान्य नव्हता, की मग तो संघर्ष शिवाजी महाराजांना पहिल्यापासून हिंदूंपासूनच सुरुवात करायला लागला. त्याचं उदाहरण आज सांगायचं झालं असं आहे की गेल्या 700 वर्षात इथली लोक विसरून गेली होती की हिंदूसुद्धा राजा होऊ शकतो. आणि त्यांना एवढंच वाटलं होतं की आता फक्त गुलामीचंच त्यांना कौतुक वाटत होतं आणि त्यांनी अपेक्षा सोडून दिली होती की हिंदू राजा होऊ शकतो, हिंदू राज्यकारभार चालू शकतो उत्तम प्रकारे, या परकीय आक्रमकांना तोंड देऊ शकतो. ही लोकांची मानसिकता राहिली नव्हती. म्हणून त्यांची सुरुवात त्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा बंडखोर म्हणायचे. त्यांनी शिवाजी महाराजांना उद्देशून सुद्धा शिवाजी महाराजांनी सर्व जावळीच्या मोऱ्यांचा जो बंदोबस्त केला ते सुद्धा ह्याच गोष्टीमुळे झालं होतं. त्यांच्यामध्ये ती भावनाच नव्हती की आपण राजा होऊ शकतो, आपण राज्य करू शकतो. त्यांची फक्त एवढीच मानसिकता होती की आपण इस्लामिक बादशाची चाकरी करावी. जो शिवाजी महाराजांचा न्यायनिवाडा होता, की जसं एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला की चौरंग करणं वगैरे, तर त्या काळामध्ये ह्या गोष्टींना विरोध झाला होता का? विरोध म्हणून असं काही सांगता येणार नाही, पण हे नक्की सांगतो की शिवाजी महाराजांनी जी न्यायव्यवस्था सुरू केली त्यानंतर इथल्या प्रजेला एक वेगळा वचक निर्माण झाला की हा राजा आहे, हा आपल्या भल्याचं करतोय काहीतरी. कारण त्यावेळेस अशी काही परिस्थिती नव्हती की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय. त्यावेळेस काझी न्यायदान करायचे आणि काझीच्या न्यायदान करण्याची पद्धत अशी होती. एक उदाहरण सांगतो. एका हिंदू माणसाने काजीनं खाल्लेल्या टरबुजाचा अर्धा भाग खाल्ला 4 वर्षापूर्वी, म्हणून त्याच्यावर 4 वर्षानंतर तक्रार करण्यात आली की तू काजीनं खाल्लेल्या टरबुजाचा अर्धा भाग खाल्ला आणि तू आता धर्मभ्रष्ट झाला आहे तुझा. तू आता एकच काम कर की तू मुस्लिम. त्या व्यक्तीला जबरदस्तीनं त्याची सुनता करण्यात आली आणि त्याला मुसलमान करण्यात आलं. तो व्यक्ती इतका घाबरला की त्यांनी स्वतः आत्महत्या करून घेतली. म्हणजे अशी पद्धत होती. आणि दुसरी बाजू सांगायची झालं तर एखाद्या मुसलमान व्यक्तीनं हिंदू सावकारांकडून जर कर्ज घेतलं आणि त्याला ते कर्ज फेडायचं नसेल तर त्याचं काय करणार, तर त्यानं असं कांगावा करायचा त्या मुसलमान व्यक्तीनं की ह्या हिंदू सावकारानं इस्लामिक बादशाला चुकीच्या पद्धतीनं त्याच्याबद्दल बोललं गेलं किंवा त्याने मुसलमान धर्माबद्दल किंवा मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचं सांगितलं, अशी अफवा करायची. 2-4 साथीदार आपले साक्षीदार तयार करायचे आणि
तो विषय घेऊन दरबारात जायचं आणि मग त्याच्यानंतर एक तर त्याचं कर्जही माफ केलं जायचं आणि उलट त्या सावकाराला जबरदस्तीनं मुसलमान केलं जायचं. अशी न्यायदान करण्याची पद्धत होती. शिवाजी महाराजांनी ही सगळी बदलून टाकली आणि शिवाजी महाराजांनी रयतेचं, कष्टकऱ्यांचं, कामं करायचं, शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करत असताना एक वेगळा न्याय देण्याचं काम केलं. की जर शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांना सांगितलं की शेतकऱ्याच्या बाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. असं कुठंही दुसऱ्या राज्यकर्त्याच्या काळात आपल्याला कुठंही लिहिलेलं दिसत नाही. आपल्याला. कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की गरज पडली तर त्याचं मोल देऊन ती खरेदी करा. शिवाजी महाराजांचे सैनिक हे लुटारू नव्हते, बाकीच्या राज्यकर्त्यांचे सैनिक हे लुटारू होते. नक्कीच. आता मला ह्यातून एक शेवटचा प्रश्न विचारायचा की शिवाजी महाराजांचा जो राज्यकारभार होता किंवा जी शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था होती आणि आजचा महाराष्ट्र, आजची न्यायव्यवस्था ह्याच्यामध्ये किती तफावत आपल्याला निर्माण दिसते? खरं जर बघायचं म्हटलं तर आता सध्या लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अनेक गोष्टींची बंधनं आहेत. न्यायदान करणं, त्या काळामध्ये ती परिस्थिती होती तशी, म्हणून त्या पद्धतीनं न्याय करण्याची गरज होती. आज तसे प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत, पण लोकशाहीमध्ये तेवढी कठोर असे निर्णय घेण्याची कुणाला परवानगी नाही आहे. त्यासाठी आपण आपली न्यायव्यवस्था प्रबळ आहे, सबळ पुरावे देऊन आपण व्यक्तीला न्याय देऊ शकतो. कारण एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे एखादा अपराधी सोडून ज्यांनी गुन्हा केलाच नाही अशा व्यक्तीला संन्यासाला फाशी होऊ नये, चोर सोडून संन्यासाला फाशी होऊ नये. त्यामुळं आता त्या पद्धतीने न्यायव्यवस्था सगळं सबळ साक्षीदार पुरावे पाहून न्यायदान करते. पण एक असं व्यवस्था व्हावी की माझी अशी विनंती आहे की जो बलात्कार करणार आहे त्याला कोणत्याही प्रकारची गैरमाफी न करता त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. कारण आत्ता बघितलं तर आत्ताच्या काळात जे होणारे बलात्कार आहेत की ज्या मुलींवर होणारे अत्याचार आहेत, तर ह्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. किंवा एक आंदोलन होतात, कॅन्डल घेऊन आपण निघतो किंवा ते तात्पुरतं होतं, परत त्याचं काय होतं हे कुणालाच समजत नाही आहे. आत्ता जर आपण महाराष्ट्रात मागच्या वर्षापासून बघितलं तर कितीतरी केसेस आपल्यासमोर आलेले आहेत. याच्यावर एक काहीतरी निर्णय व्हावा अशी मी महाराष्ट्र सरकाराला खरंच खूप मनापासून विनंती करतो आणि हा भाग आपण इथंच थांबवतो. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.